काळाचा उल्लेख करतो. कालच दावा झाला आईचा. या ठिकाणी अध्यक्षीय भाषण जयंतबाईंचं सुरू होण्यापूर्वी एका गोष्टीचा उल्लेख मी या ठिकाणी करायला मागतोय. आज या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जे माझे सहकारी हरेश मोकल करतायत, त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे. कालच 10वा झाला, पण उत्तर कार्य होण्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाचं सूत्रसंचलन करायला ते आले. साऱ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांना मानवंदना द्यावी ही विनंती करतो. त्यांच्या मातोश्रींना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो आणि आदरणीय जयंतबाईंना आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्याची या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. मित्रो, वेळ बराच झालेला आहे. राजसाहेबांना यायला आपल्या ठरवल्या वेळेपेक्षा 2 तास उशीर झालेला आहे. त्यांची तब्येत नसतानाही ते या ठिकाणी, बरी नसतानाही ते या ठिकाणी आले. त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आजचा वर्धापन दिन ऐतिहासिक आहे. आपल्या वर्धापन दिनाला आपल्या बंधू पक्षाचेच नेते या ठिकाणी यायचे, परंतु आजचा वर्धापन आगळा वेगळा आहे. या ठिकाणी ठाकरे बंधूंनी जी घेतलेली महाराष्ट्रातली भूमिका आणि पहिला महाराष्ट्र माझी मराठी पहिली ही घेतलेली भूमिका या महाराष्ट्राने स्वीकारलेली आहे. वरळीच्या डोममध्ये आम्ही गेलो, डाव्या पक्षाचे सगळे नेते आम्ही गेलो, आपणून गेलो आणि आम्ही सांगितलं या भूमिकेबरोबर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि म्हणून मुद्दाम मी राजसाहेबांकडे गेलो, संजय राऊतांकडे गेलो. त्यांनी सांगितलं ते अलिबागचेच आहेत आमच्या. शशिकांत शिंदेना फोन लावला, फोनवरच बोलवलो त्यांना, ताबडतोब ते आले. पण ही भूमिका काय? ही शेका पक्षाची भूमिका आहे. नवीन पिढीला माहिती नाहीये. मी 10-15 मिनिटातच आटपतोय, थोडं 10-15 मिनिटातच आटपतोय. तुम्हा लोकांना कळलं पाहिजे की या महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्र समिती ही जी स्थापन झाली त्यावेळेला त्याची पहिली बैठक प्रबोधन ठाकरेंनी यांच्या आजोबांनी भाऊसाहेब राऊतांना सांगितलं तुमच्या घरी बोलवा. मुंबईला भाऊसाहेब राऊतांच्या फणसवाडीमध्ये आणि कोळ्याच्या वाडीमध्ये ही बैठक झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आज प्रबोधन ठाकरेंचे 2 नातू या ठिकाणी आले. शेका पक्षाचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्राला जाणून करून दिल्याबद्दल पक्षाचा एक सरचिटणीस या नात्याने मी त्यांना धन्यवाद देतो. ही मोठी वेगळी भूमिका आपण या वर्धापन दिनामध्ये घेतली. मला आतून उल्लेख करावा वाटतो उरणकरांचा. उरणकरांनी ज्या जिद्दीनं आपला किल्ला लढवला आणि एकही कार्यकर्ता जाऊन दिला नाही. मी सगळ्या नरेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की उरणमध्ये मी परवा गेलो, कॉम्रेड्सच्या आमच्या सत्काराला ज्याने आयुष्यभर कामगारांसाठी राबवलं, मला फोनवर फक्त आमंत्रण दिलं पण मी गेलो आणि एक सुंदर कार्यक्रम मी त्या ठिकाणी बघितला. आणि लोकांची निष्ठा काय, आज तुम्ही या ठिकाणी आलेले आहात ते निष्ठावंत शेका पक्षाचे कार्यकर्ते आहेत. हीच खरी माझी ताकद आहे. आमदारकी खासदारकी वेगळी गेली, पण जिल्ह्यातले आज हजारो लोक या ठिकाणी आपले आलेले आहेत. शेका पक्ष संपला बोलल्याना 1-2 कोण गेले म्हणून शेका पक्ष संपत नाहीये. शेका पक्ष हा कायमचा जिवंत राहणारा पक्ष आहे. आणि म्हणून उरणकरांना मी मुद्दाम धन्यवाद देतो. या ठिकाणी पनवेलकर संपले म्हणून बोलणारा
या ठिकाणी राजेशाही आमचं स्वागत केलेलं आहे आणि व्यवस्था ठेवलेली आहे. मी इथे 2-3 वेळा या ठिकाणी स्वतः आलो. 200 कार्यकर्ते रोज या ठिकाणी ही सगळी मेहनत घेत होते. बाबासाहेब 200 कार्यकर्ते सगळ्या या ठिकाणी रोज राबत होते आणि अलिशान असं या ठिकाणी आपल्याला मंडप उघडून त्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे. मी एकच सांगेन, पहिल्यांदा पक्षाने, मी रिपीट करतो की पहिल्यांदा पक्षानं 80% तरुणांना या ठिकाणी समावेश केला आहे. आमचे व्यापारी आहेत, अलिबागला 2 व्यापारी आज जिल्हा पातळीवर निष्ठेने काम करतायत. एक चोपडा आणि दुसरा आमचा जैन. म्हणजे ही ताकद वेगळ्या तऱ्हेने उभी राहते आणि आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि तुमच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे. आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आपल्याला मजबूत करायची आहे. आपण निश्चितपणे सांगतो, नुसती मजबूत नाही आहे. मला पत्रकारांनी आल्यानंतर गाठलं, राज ठाकरेंची भूमिका काय? मला भूमिका मला माहिती नाही. आम्हाला माहिती आहे ते महाराष्ट्राबरोबर आहे, मराठी माती बरोबर आहेत. आम्हाला बाकी काय विचारण्याची गरज नाही. आणि म्हणून मित्र, या ठिकाणी या निमित्तानं आपल्या काही इंडिया आघाडीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये काही चुका झाल्या, ज्या चुकामुळे आपल्याला फटका बसला. काही आपला विश्वासघात केला. मी त्यांची नावं पण घेत नाही, पण काही आपला विश्वासघात केला आणि आघाडी फुटू काही नाही याची सुपारी घेऊन ते आपल्याकडनं निघून गेले. हे पण तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर रायगडचं चित्र वेगळं असतं. रायगडमध्ये आपण वेगळ्या तऱ्हेनं दिमाखाने आपण या ठिकाणी काम करत असतो, पण त्याची आमची चर्चा झाली. परवा इंडिया आघाडीची देश पातळीवरची बैठक झाली. मी स्वतः हजेरी लावली आणि देशातल्या सगळ्या पुरोगामी आणि जे कष्टकरी आणि कामगारांबरोबर पक्ष आहेत त्याने एकत्र अजून मजबूत व्हायला पाहिजे भूमिका मांडली. काँग्रेसचे अध्यक्ष आणि व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बैठक झाली होती. ही बाजू माझी उचलून धरली आणि राहुल गांधीच या देशामध्ये, आज राहुल गांधीच याबाबत बोलतात. ही लोकशाही नष्ट करण्याचं काम साम्राज्य राज्यकर्ते करतायत, बीजेपी वाले करतायत. त्याच्या विरुद्ध आपल्याला खऱ्या अर्थानं लढायचं आहे. आणि म्हणून ज्याने विश्वासघात केला, आपण त्यांना संधी दिली, मोठे केले. मोठे एवढे गेले, फक्त चंद्रावर जाऊन बसले नाहीत, एवढेच मोठे केले. त्यांना पण धडा शिकवायचा आहे. त्यांना पण जोरात धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून या पक्षाच्या 78व्या वर्धापनानिमित्त जी घराणी आज या जिल्ह्यामध्ये 5-5 पिढ्या आपल्या बरोबर राहिली, पक्षाबरोबर राहिली, त्यांचं खरं योगदान आहे आणि तुमचा खरा सन्मान आहे. ही ताकद जी आहे, तुम्ही असेच राहा. यांना आपण धडा शिकू नाही, नेस्ताभूत करण्याची ताकद तुमच्यामध्ये आणि ती आपण करून द्यायची कामगिरी मी करणार आहे. आणि म्हणून आज आपला पक्ष कार्यकर्ता घडवणारा एक कारखाना आहे. ही परंपरा 78 वर्षे आपली चालू आहे. यशवंतराव चव्हाण म्हणायचे, यशवंतराव चव्हाणांकडे स्वच्छ चारित्र्याचे आणि एक राजकारणी आणि एक चांगल्या प्रकारचे विचारवंत होते. त्यांची आपली वैचारिक राजकीय मतभेद होते, पण त्यांच्याकडे आज सुद्धा मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणजे मला 4-5
ट्रम्प ते केंद्रीय मंत्री होते 64 सालापासून. आज त्यांच्या घरामध्ये खुर्ची पण बसायला नाही आहे. दुर्दैवानं त्यांना काही मूलबाळ नव्हतं, परंतु एक निष्ठाने राहिले. आणि तेच आज आपल्याला जे आपल्याला विश्वास घालून गेलेली आहे, तुम्ही या मोठ्या संख्येनं इथे जमलात, याला कारण तुमच्याला ज्यांनी विश्वासघात केलाय त्याला धडा शिकवण्याची तुमच्या डोळ्यामध्ये मला चीड दिसते. तुमच्या डोळ्यामध्ये आज चीड दिसते की यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला धडा शिकवायचा आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एकच सांगतो, आपल्याला गाव पातळीपर्यंत संघटन न्यायचं आहे. आपलं संघटन आता तालुका पातळीवर आहे. अलिबाग तालुक्यात आपण वेगळ्या तऱ्हेनं चित्रलेखा पाटील, मानसीताई ह्या काम करतात की गाव पातळीपर्यंत न्यायचं काम आपल्याला करायचं आहे. आपला ग्रामचिटणीस राहिला पाहिजे. आपण ज्यांना निवडून देतो, निवडून आहे घराण्यात मोठी मतं आहेत म्हणून त्याला सरपंच करतो, 5 वर्षात ते एवढं काम वाईट करतो की आपल्या लोकांकडे मतं मागायला पण जायला आपल्याला लाज वाटते. त्याच्यामध्ये सगळी सुधारणा करायची आहे. आणि म्हणून आपल्याला बूथ वाईज आता काम करायचं आहे. मी तुमच्याकडे बोलताना बूथमध्ये किती आहेत, तुझ्या पंचायत समिती मतदारांना 20 बूथ आहेत, 30 बूथ आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करू. पुढल्या 15 दिवसांनी आपण आपले जे पदाधिकारी निवडलेले आहेत त्यांना आपण त्यांचा एक मेळावा आम्ही घ्यायला मागतोय. पूर्ण दिवसभर आपण त्याच्यावर चर्चा करू, तुमचे विचार ऐकू, तुमच्या सूचना काय असतील आणि आमच्या होणाऱ्या चुका काय असतील याची पण आपण चर्चा करतो आहोत. मी तुम्हाला जाता जाता 2च सांगतो. आज जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आपली पकड आहे. सर्व सहकार क्षेत्रामध्ये 90% सहकार क्षेत्र शेका पक्षाच्या ताब्यात आहे आणि त्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर करण्याची किमया आपण करतो आहोत. आणि म्हणून मला वाटतं उद्या होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे. ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून ज्या निवडणुका पहिल्या महापालिकेच्या होणार होत्या त्या आता राज्य शासन मागे घेतं आणि पहिल्या त्या जिल्हा परिषदेच्या घेतो आहे. मी राजसाहेबांबरोबर आता स्टेजवर बोललो, ते हसायला लागले. ही ताकद आपल्याला वेगळ्या तऱ्हेची करण्याची गरज आहे. आणि म्हणून नवी मुंबई पासून जे महामार्ग जात आहेत, विरा अलिबाग होतो, रेवस रेडी होतो, अजून एक मध्ये एक रस्ता निघतोय, त्याच्या आजूबाजूला कुठली इंडस्ट्री येणार आहे हे आम्हाला पहिलं सांगा आणि मग जमिनीमध्ये पाऊल ठेवा. आणि मोबदला आमच्या बाजारभावापणे मिळाला पाहिजे, ही भूमिका आपली या ठिकाणी राहणार आहे. मी तुम्हाला पण भूक लागली आणि मला पण भूक भरपूर लागलेली आहे. माझे अनेक मुद्दे याच्यामध्ये राहिलेले आहेत. पण याच्यामध्ये जो शेतकरी भूमिहीन होतो मागाहून त्याच्याकडे जमीन नाही आहे, पण पक्षाकडे आज वेगळी एक ताकद आहे. अतुलच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळा एक अभ्यासू आणि अधिकारामध्ये वेगळ्या तऱ्हेनं अधिकारीनं बोलणारा एक अभ्यासू इंजिनियर आपल्याला या ठिकाणी आर्किटेक्ट भेटलेला आहे. मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला या बाबतीत आपण अभ्यास वर्ग घेऊ. आणि मला वाटतं या सगळ्याच्या बाबतीत आपल्याला अभ्यासपूर्ण निर्णय घ्यायचे आहे. माझी खात्री आहे आणि माझी जिद्द पण आहे, जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात, पक्षाबरोबर आहात, तरी या शेका पक्षाला कोणी हात लावू शकत नाही, ही आपली भूमिका कायम राहणार आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो, जास्त बोलत नाही. माझे चिरंजीव आले, बाबा तुम्ही जास्त बोलू नका, लोक आता कंटाळत नाही, कंटाळले. पण मला आनंद वाटतो, माझ्या कारकिर्दीमध्ये मानसी म्हात्रे तयार झाली, माझा मुलगा गौतम पाटील आज वैचारिक बोलतो. हीच खरी आमची ताकद आणि हीच पुण्याई आहे.
असं मला वाटतं. अनेक कार्यकर्ते आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही आहे, परंतु मला वाटतं की एकच गोष्टीवर मी बोलायला मागतो. पेठचे गणपतीसाठी आज बोर्ड लावतात. यांच्याकडे सगळे कारखानदार गेले होते, त्यांनी हाकलून लावले, रवी पाटलांनी यांनी त्यांनी मंत्र्यांनी. पण एकनाथ शिंदेना मी धन्यवाद देईन. ते मुख्यमंत्री असताना हाऊसमध्ये मी मांडला, त्यांनी बैठक देण्याचं मला आश्वासन दिलं आणि त्यांनी बैठक दिली. सह्याद्रीवर बैठक 2 वेळा झाली आणि त्यांनी सांगितलं गेल्या वर्षीचे कारखाने बंद करण्याचा निर्णय साम्राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. आज मोठमोठे बोर्ड लावतात, सत्कार करतात. यांना करता येत नाही म्हणून गणपतीवाले माझ्याकडे आले. मी हाऊसच्या जोरावर, हाऊसच्या ताकदीवर तो निर्णय शासनाला बदलायला लावला. अभ्यास पूर्ण आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला आणि आज पेडमध्ये येऊन सगळे सत्कार घेतात. आपली भाषणं आहेत, आपले रेकॉर्ड आहे, आपण हाऊसमध्ये काय बोललो ते आहे आणि त्याच्या विरोधात काय बोललो याचा रेकॉर्ड आहे, ते आपल्याला आणावं लागेल. एकही माणूस आणि कारखानदार माझ्याकडे आला नाही. रोज माझ्याकडे येत होते. मी 50-100 बैठका घेतल्या पेडमध्ये. आपल्याला आतून तुम्हाला माहिती आहे, याच्यावर आपल्याला जाब विचारावा लागेल. हे बोलत होते, हे बोलते भावाचा नाही. रवी पाटील सांगते हे भावाचा नाही, भाई नका करू. पेडचे आमदार अतुल बरोबर आहे ना. मग तरी आणि आज काय, आज हे बोर्ड लावतात, याचा पण आपल्याला जाब विचारावा लागेल. दुसरा एक मुद्दा आहे, स्मार्ट मीटरच्या विरोधात आपल्याला आंदोलन करावं लागेल. जे स्मार्ट मीटर आहेत त्याच्यामध्ये डबल बिल येत आहेत का नाहीत, बिल वाढलीत की नाही तुमची, त्याच्या विरोधात आपल्याला काल अलिबागमध्ये मानसी म्हात्रे आणि सर्व लोकांनी, आमच्या तालुका चिटणीस ऍक्टिव्ह आणि तरुण झाला एकदम, रोज काय ना काहीतरी करत असतो, त्यांनी मोठं आंदोलन काल अलिबागमध्ये केलं होतं. आणि म्हणून या गोष्टी आहेत. जनसुरक्षा कायदा, जयंत पाटील एकटा होता, 2 वर्ष तो रोखून ठेवला आम्ही. जनसुरक्षा कायदा आज सभागृहामध्ये आपल्या ताकद कमी आहे आणि मी नाही याची खंत आहे. पण मला वाटतं आपल्याला या ठिकाणी त्याच्यात दुरुस्ती करावी लागेल. ही दुरुस्ती तुमच्या मनासारखी होईल. जे तुम्हाला अपेक्षित आहे ते मी करून दाखवणार आहे, तुम्हाला काळजी करू नका. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलत नाही. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. माझ्या डोळ्यातून मगाशी आले, राज ठाकरे बोलले, अभ्यंकर बोलले की काय तुमची गर्दी आणि किती लोक तुमचे म्हणते, काय करता तुमची या ठिकाणी खरी ताकद आहे. आणि म्हणून पैशाच्या जोरावर आमचा पक्ष कोण संपू शकत नाही. कोण पैशाच्या घमेंडीत बोलत असेल तर आम्ही समजत नाही. आम्ही गरिबांशी, कष्टकऱ्यांसाठी बांधील आहोत. तोपर्यंत शेका पक्ष इथे संपवण्याची कोणाची हिंमत राहणार नाही. मला वाटतं या 3 महिन्यामध्ये आपण 2-3 बैठका घेतल्या, 2-3 वेळा आपण भरपूर संख्येने एकत्र आलो. आता आपण या बाबतीत पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिकांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. आज खोपोलीमध्ये वेगळ्या तऱ्हेची भूमिका आहे. आज खोपोलीकर बऱ्याच संख्येने आले. एवढ्या करायला एक कैलास कुठे आहे, हे चांगल्या संख्येने आले. 200 गाड्या घेऊन तुम्ही आलात. आला खोपोलीमध्ये 20 गाड्या येत नव्हत्या. मला आनंद वाटतो. मला काहीकांची नावं राहिली असतील, कोणाची दखल घ्यायची राहिली असेल, परंतु मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. बाळाराम पाटलासारखं खंगार नेतृत्व, बाप से बेटा सवाई. बाळाराम पाटील म्हणजे बाप से बेटा सवाई. दत्तू शेठ वैचारिक बोलत नव्हते, पण बोलायचे ते मार्मिक बोलायचे. त्यांच्यापेक्षा ही चांगली गडण बाळाराम पाटलांकडे झाली. मला अत्यंत, मी काल पण काँग्रेसच्या सत्काराला, निरोप संभाराला तिथे उल्लेख केला. मला वाटत होतं माझ्यानंतर कोण नाही आहे, पण ही नवीन पिढी तुम्ही होते त्याचं मी कौतुक करतो आणि मी स्वतःला धन्य समजतो. बाळाराम पाटील ज्या पद्धतीने आज मांडणी करतोय,
आणि ज्या चिडीने काम करतो. सगळे शेड गेले पण गरीब माझा बाळाराम पाटील माझ्याबरोबर राहिला आणि हा तो असा नाहीये, वेगवेगळ्या तऱ्हेने राहिलेला आहे. हे मी कदापि विसरणार नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी पनवेलकरांना मनापासून धन्यवाद. पनवेलकरांनी जी आपली असलेली परंपरा या ठिकाणी कायम ठेवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि मी एकच सांगतो, ज्या संख्येनं सकाळी 5 वाजता निघून या ठिकाणी पोलादपूर आणि श्रीवर्धनचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझे विचार संपवतो. शेतकरी कामगार पक्षाचा जोरात जोरात शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटे की जय, लाल शेंडे की जय. धन्यवाद जयंत भाई. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळणार आहोत. आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगर जिल्हा चिटणीस सन्माननीय प्रकाश म्हात्रे यांना. यानंतर मनसेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संतोष ठाकूर साहेब, संदेश ठाकूर साहेब, त्याचबरोबर